दिवाळी तोंडावरती असताना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अगदी हृदयद्रावक अशी झाली आहे। अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेली आहे, पीक मातीमोल झालंय आणि आता जीवापाड जपलेली जनावरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। करजखेडा इथल्या बाजारात शेतकऱ्यांची गर्दी उसळली आहे। अनेक शेतकऱ्यांचे डोळे यावेळी पाणावलेत। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवरती पशुधन विकण्याची वेळ आलेली आहे। नुकसान लाखोंचं झालंय, पण सरकारी मदत केवळ 10,000 यात कसं निभावणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। तर करजखेडा इथल्या बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसेंनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला आणि यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन वाया गेलं, तूर, मूग, उडीद अशी पिकं वाया गेली। त्याचबरोबर जमीन देखील खरवडून गेली। मात्र शेतकऱ्यावर आलेलं हे संकट सरकार दूर करण्यात अद्याप देखील अपयशी ठरलेलं पाहायला मिळतंय। सरकार काय देते? सरकारी इकडे 17 हेक्टरी 17,000 देते, म्हणजे 17,000 रुपये ती त्याच्या रोटरण्याला सुद्धा पुरत नाहीत। मग बाकीचे जर शेती तशीच राहिली, पण रोटरा पुरता सुद्धा दाम शेतकऱ्याला नाही सरकारचं। आता मोठ बैल घेताना 90,000ला घेतली, ती सकाळी 50,000ला 40,000ला मागते ती। मग आता ती कशी शेतकऱ्यांना परवडत नाही ना? मग 50,000 परवडत नाही, पण इलाज नाही ना, शेतकऱ्याला विकल्याशिवाय मार्ग नाही, दुसरी पर्याय नाही शेतकऱ्याकडे। आणि कसं कर ही भागवायचं कशाने? कशाने भागवायची? चांगली काय नुकसान झालं तुमचं? 4 पिशव्या सोयाबीन पेरलेली खाक झालं, खड्डे पडलं, वावराला खड्डे पडलं, सोयाबीनला काय नाही आलं। 18,000 रुपये सोयाबीन काढायला गेले, सोयाबीन झाली 13 खड्डे, कसं भागवायचं? बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।